नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. कुरेगाव येथील 16 वर्षाची अल्पवयीन दिया योगेश धोंगडे या मुलीचे 26 मार्च 2026 रोजी अपहरण झाले. दिया धोंगडेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार दिया घरातून गायब झाल्यानंतर संपूर्ण परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती सापडली नाही. वाडीवरे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असतानाही पोलीस तपासाला प्राधान्य देत नाहीत, ज्यामुळे कुटुंबियांमध्ये संशय आणि असंतोष निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि नगरसेवक अजय वाहाणे यांनी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाद्वारे दिलासा मागितलाय. अप्पर पोलीस उपअधीक्षक ग्रामीण मिरखेलकर यांनी स्पेशल गुप्तचर विभागाकडून जलद तपास करण्याचे आश्वासन दिले. चेतन गांगुर्डे यांनी पत्रकारांना सांगितले की मराठा समाजातील या घटनेवर इतर राजकीय पक्षांनी दखल घेतलेली नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आंदोलनासाठी सज्ज आहे. महिला जिल्हा अध्यक्ष उर्मिला गायकवाड यांनी तपासात उशीर झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक दीपक भंडारी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोकुळाष्टमी लोखंडे, श्याम पवार, विजय वाहने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक. तुमचं नाव सांगा, कुठून आलात ते सांगा आणि बोला. योगेश त्र्यंबक धोंगडे, कुरेगाव इथून आलेलो आहे मी. माझी मुलगी 2 महिने झाले बेपत्ता आहे. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून पण त्यांची सखोल चौकशी करू नाही राहिली ते. आणि माझी मुलगी मिळावं यासाठी मी इथं आलेलो आहे. कधीपासून गेली मुलगी? नाव काय? मुलीचं नाव दिया योगेश धोंगडे. मुलगी आता 2 महिने झाली मुलगी गेलेली. आज काही पदाधिकारी आले, कोणाला तुम्ही संपर्क केला आणि आज कोण एसपींची भेट घेण्यासाठी आलेला आहे? काय सांग? आपले जिल्हाध्यक्ष चेतन भाऊ गांगुर्डे आले. एसपी ऑफिसला नगरसेवक अजय वाहाणे. तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला गेले? असे आले. स्थानिक पोलीस स्टेशनला गेले होते, तुम्ही काय म्हटलं की त्यांनी काही तुमची दखल नाही घेतली का? दखल ते असंच टाळाटाळ करताय. करतोय चौकशी चालू आहे आमची चौकशी. पण चौकशी काही करत नाही. काय आश्वासन दिलं इथे? इथे त्यांनी सांगितले आता तुम्ही LCB टीम लावतोय. आता तुम्ही पोलीस उपाधीक्षक साहेबांना भेटले, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? आम्ही करतोय म्हणा LCB टीम लावतो, वापस काही ते फायबर काहीतरी असं बोलले. नमस्कार. आज कुरेगावचे योगेश धोंडगे हे एक प्रतिष्ठित मराठा समाजाचे नागरिक आहेत. त्या ठिकाणी त्यांची जी मुलगी आहे वय वर्ष 15 दिया योगेश धोंगडे हिचं अपहरण झालेलं आहे. गेल्या जवळपास 8-10 दिवसापासून ते संपर्कात होते की आम्हाला या ठिकाणी मदतीची अपेक्षा आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जिल्हा अधीक्षक माननीय स्वामी साहेबांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो, निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की 2 महिन्यापासून त्यांची मुलगी या ठिकाणी गायब आहेत, मिसिंग आहे. तर त्या पद्धतीनं मी तिथल्या पोलीस स्टेशनचे PI महाजन साहेब यांच्याशी सुद्धा मोबाईलवरून संपर्क साधला. त्यानंतर महाजन साहेबांनी केसचे IO दिवे साहेबांचा संपर्क नंबर दिला असता दिवे साहेबांसोबत संपर्क केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की 2 महिन्यापासून पोलीस यंत्रणा तपास करते, परंतु कुठल्याही प्रकारची अजून ठोस कारवाई त्या सगळ्या सदर प्रकरणात झालेली नाही आहे. आणि आज संपर्क केल्यानंतर त्यांना सरळ सांगितलेलं आहे की मुलाचं मोबाईलचं लोकेशन CDR फाईल्स तुमच्याकडे असतील तर त्या अनुषंगानं तपासाची दिशा बदला. मुलाच्या ब्लड रिलेशनमधले जर कोणी त्या ठिकाणी अवेलेबल असतील तर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करा. या प्रकारच्या सूचना मी तिथल्या IOंना दिलेल्या आहेत. आणि एक विनंती देखील केलेली आहे की आजपासून 8 दिवस आम्ही तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाच्या चौकशीत आम्ही मदत करतोय, सहकार्य करतोय. जर 8 दिवसामध्ये जर या मुलीचा शोध लागला नाही तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या कुटुंबियांना घेऊन वाडीवरे पोलीस स्टेशनच्या बाहेर आम्ही त्या ठिकाणी धरणे आंदोलन करू. कारण एअर ऑफ द तालुक्यामधील बेलगाव कुरे या गावामधील